हाय सखीनो, श्री स्वामी समर्थ। मृग नक्षत्र चालू झाले त्यामुळे आपल्या कुंडीमधली झाडं जुनी असतात ती छाटणी करून नवीन रोपं वगैरे लावायची असतात। तर आम्ही पाटील नर्सरीला भेट द्यायला आलो होतो आणि झाडं पण घ्यायला आलो होतो। तर मॅडम पण भेटलेल्या आहेत इथं, बरेच दिवसांनी मॅडम आलेल्या आहेत असं बोलल्या त्या। तर त्यांनाही भेटले आणि ह्या नर्सरीचं वैशिष्ट्य म्हणजे मला इथे स्वामींचं एक छोटंसं मंदिर त्याने ठेवलेलं आहे आणि प्रत्येक गुरुवारी त्या तिथे जेवण देतात स्टाफ मेंबरला। आणि स्टाफ मेंबर तर इतका फ्रेंडली आहे की त्या झाडांची इतकी छान माहिती देतात आणि आपल्या घरोघरी आयुर्वेदिक झाडं कुठली घ्यायला पाहिजेत आणि कुठली लावायला पाहिजेत। हां, तिकडे जायचं। आज आम्ही पाटील नर्सरीला भेट द्यायला आलोय आणि झाडं घ्यायला आलोय। इकडे हे घेत आहेत, आता बघूया काय काय दाखवत आहेत आपल्याला। एक मिनिट। छोटा नाही आहे जेड प्लांट मध्ये, जेड प्लांट मध्ये आहे ना आपल्या। ते मी मगाशी दाखवलं हे जेड प्लांट छोटू नाही, छोटा हवा। म्हणजे छोटं म्हणजे ह्याची ग्रोथ होते लगेच ना। हा, स्लो ग्रोइंग आहे ते। जेड मध्ये मग अशी पिशवीतले रोप आहेत आपल्याला। आपल्याला घ्यायचं आहे ते हे स्नेक प्लांट। चला ना फिरून येऊया। प्लांट्स घ्यायला ग्रीनरी एकदम आणि आज ऑक्सिजन। मी आज सांगितलेलं तुला आज कुठला डे आहे। हा, म्हणजे मला नाव नाही आठवत आहे, बट मला हे माहिती आहे की आजपासून पेरणी चालू होते। तर मग आज आपण जर का नवीन रोप लावलं तर ते चांगलं ग्रो होणार। आणि मृग नक्षत्र चालू होतं आणि आजपासून लोक पेरणी किंवा कुठलंही झाड लावलं तर ते छान त्याची ग्रोथ होते। तर ते छान मस्त आता आम्ही आलोय आणि आम्ही पाटील नर्सरीमध्ये आलोय। आपल्या घरापासून अगदी जवळच आहे, मुलुंड ईस्ट। आधीपेक्षा ही नर्सरी खूप जास्त खूप सुंदर झालेली आहे। चला आता बडा बडा ते बघ तिकडे, ते बघ ते थोडं आत्ताच आहे ते छोटेच आहेत पण त्याच वरती ठेवले ते बघ ते छोटे मनी प्लांट। ये भी मॉन्स्टर है। फ्रिक्वेन्सी काय म्हणजे फ्रिक्वेन्सी 7 दिवसांनी नॉर्मली आम्ही तर 7 दिवसांनी सांगतो। 7 दिवसांनी, कारण की कोणाच्या घरी एसी चालू असतो, कोणाच्या घरी एसी नसतो, ह्युमिडिटी लेवलचा इश्यू असतो कोणाच्या घरी, असं वाढ होते, उंच होते। ही व्हरायटी वेगळी आणि ही व्हरायटी वेगळी। त्याच्यामध्ये ग्रीन कलरचा पण येतो, हा ब्लॅक कलरचा झिझी आपल्याकडे। आता एरिया जास्त असेल तर हे पण एअर प्युरिफायर आहे, पीस लिहिली आहे आपल्याकडे। ही छोटी, याच्यामध्ये 3-4 व्हरायटीज येतात। ही नॉर्मल आहे, ही छोटी राहते आणि फुलं येतात व्हाईट कलरची अशी। ही दुसरी पीसलीची व्हरायटी, ही पीसली ही व्हरायटी। त्याच्यानंतर आपल्याकडून दुसरी व्हरायटी येते मोठ्या पानाची, मलेशिया। आमचा हॉलचा एरिया मोठा आहे, मग स्नेक प्लांट घरी आतमध्ये हे ठेवू शकता तुम्ही। बेबी प्लांट ह्याच्यात तोडून पण तुम्ही मोठा प्लांट तयार करू शकता त्याच्यामध्ये। आणि हे एवढेच ग्रो होतात, मॅक्स एवढे होतील जास्तीत जास्त उंचीला। आणि ह्याच्यामध्ये ह्या व्हेरायटी ह्या थोडे उंच होतात। ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स तुम्हाला असे ब्लॅक आणि याचा गोल्डन कलर, सिल्वर आणि गोल्डन कलर, ग्रीन कलर याचा असे भरपूर ऑप्शन्स असतात। ग्रीन कलरचा पण असतो नॉर्मली, असा कॉमन आहे हा। त्याच्यामध्ये हे एक्झॉटिकमध्ये हा कलर आहे, हा कलर आहे, हा कलर आहे। एक्झॉटिक 3-4 व्हेरायटी। हे तुम्ही मेंटेनन्स त्या भांड्यामध्ये पॉटमध्ये बस एवढंच प्रिव्हेंट करा त्याला, बस बाकी काय काळजी नसते। ओके, ए तुला मोठा पाहिजे अजून एक? अजून एक घरासाठी पाहिजे, घरासाठी तो मोठा होणारा स्पायडर हवा, स्पायडर एकदम मोठा पण नाही, असं पार्लर पाम पण ठेवू शकतो। बोलले एवढं असं? हा मॅक्स एवढा ग्रो होतो। अच्छा अच्छा अच्छा। टेबल टॉप देखील तो मोठा नाही होणार जास्त, तो मॅक्स म्हणजे हे हाच घेऊ दे ना।
आपण स्नेक प्लांटच. मग तू हा ऑफिससाठी घे. नाही ऑफिससाठी छोट हे बघ तिथे 2 आलेत बघ. हे बघ इथे हे हा तिथे पण आहे, त्या बाजूला पण आहे. हा हे पण आहे बघ. तुम्हाला बेबी प्लांट आलेलं स्नेक प्लांट हवंय का? हा ओके. स्नेक प्लांट आम्ही घेतलेला आहे. घरी लावल्यानंतर दाखवते. बरंच काय काय घेतलेलं आहे. चालेल ना? हो पण मला ब्लॅक कलर मध्ये नको. ब्लॅक हे कलर अशा नको. शेड मध्ये चालेल. ए तू काय काय घेतलीस? बिल नाही बनवायचं आहे. क्लोज कर. ए काय काय घेतलीस? क्लोज कर. बिल नाही बनवायचं आहे. बिल नाही बनवायचं आहे फ्री मध्ये. हा फ्री मध्ये म्हणा. क्लोज कर. आज घेऊन जायचं तुम्हाला झाड हो लगेच. हा बंद झालं. मी तुम्हाला मागाशी बोललो. मग आता करतायत ना बी. आता नाही होत. क्लोज झाला त्यांचा हिशोब झाला ना. काय घेऊन आलात? तुमची झाडं सिलेक्ट झाली, मग कधी घेणार? उद्या घेऊन येणार. आता आम्हाला अंधारात घेऊन जाणं योग्य वाटत नाही. उद्या पॉटिंग करून घेऊन जाणार. व्यवस्थित मस्त एकदम त्यांना सुंदर बनवून. आणि कुठली कुठली घेतली ते आपण उद्या दाखवू किंवा उद्या दाखवूया. हा उद्या दाखवूया आपण. येस येस. पण खूप छान आहे. फक्त आता हातात घेऊन चाललोय कारण ते तिथे मी पण हे काय आहे? काय घेतलं तुम्ही हे बांबू? स्पायरल बांबू कशासाठी? आहे कशासाठी? सिक्रेट. तर मॅडम आहे तिथे, पाटील मॅडम, जरा झाडांविषयी माहिती सांगणारच आहेत. नमस्कार, मी भारती पाटील. माझी नर्सरीला 40 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि माझ्याकडे सगळ्या प्रकारचे झाडांचे व्हरायटी तुम्हाला मिळतील. इनडोर, आउटडोर, आयुर्वेदिक, शम्मीपासून तर तुम्हाला सगळ्या झाडांचं. म्हणजे एवन म्हणजे तुळशीपासून तर तुळशीच्या 5-6 व्हरायटी आहेत, त्या पण मिळतील तुम्हाला. आणि सगळ्या प्रकारचे माझ्याकडे झाडं आहेत. आणि माझी नाशिकला 20 एकरमध्ये नर्सरी आहे. नाशिकला? हो. अच्छा. आणि माझं सगळं नाशिकहूनच बनवून येतं माझं. आणि सॅटर्डे संडे जर बघायला गेलं तर माझ्याकडे पूर्ण बॉम्बेतून कस्टमर येत असतात. आणि सॅटर्डे संडे खूप गर्दी असते. आणि इंस्टाग्राममुळे पण माझ्या नर्सरीला खूप हे म्हणजे तुम्ही ह्या कामात व्यस्त असता? व्यस्त असतो नेहमी. खूप आम्हाला म्हणजे आनंद खूप ह्या कामासाठी मला तर खूप आनंद आहे. कारण मी स्वतःही खूप नर्सरीचं काम केलेलं आहे नाशिकला. लॉकडाऊनमध्ये मी पिशव्या भरण्यापासून मी शिकायचा प्रयत्न केला. झाड कसं वाढवायचं त्याच्यापासून मी शिकली. खत वगैरे कसं टाकायचं वगैरे सगळं. म्हणजे मी पूर्णपणे मी लॉकडाऊनचे 2 वर्ष नाशिकला काम केलं. त्याच्यानंतर मी माझ्या मुलींच्या नर्सरीचे सगळं रिनोव्हेशन करून घेतलं. माझ्या जोडीला माझा मुलगा आहे. आम्ही रिटेलचं 2 जण बघतो. आणि माझे मिस्टर आहेत तर सगळं साईडवरचं कामं करतात. त्या जोडीला माझी स्वामींची सेवा, माझी स्वामींवरची भक्ती, स्वामींवरची श्रद्धा आहे माझी खूप. स्वामींमुळे मी आज इथपर्यंत आलेली आहे. कारण आम्ही स्वामी सेवेत असतो. गुरुचरित्र पारायणाच्या वेळेला तुम्ही असतात नेहमी. पारायणाच्या वेळेस पण असतो. आणि दर गुरुवारी माझं सगळ्या प्रकारची सेवा चालू असते स्वामींची. म्हणून अरुणोदय नगर पाटील नर्सरी म्हणून बोर्ड पण लावलेला आहे आता. त्याच्यामुळे येताना खाली नंबर पण देणार नर्सरीचा. हो. आणि गुगल मॅपवर आता पाटील नर्सरी टाकला की लगेच येते तुम्ही ते. त्याच्यामुळे आवश्यक एकदा भेट द्या माझ्या नर्सरीला. नक्की नक्की. सगळे फॉलोअर्स येणार आहेत. आणि तुमचं अभिनंदन. 1 लाखाच्या वरती इन्स्टावर तुमचे फॉलोअर्स आहेत. आणि खूप छान. अशीच प्रगती नाही, अशीच सगळ्यांच्या घरोघरी आयुर्वेदिक झाडं जाऊ देत. आणि आम्ही पण नेतोय आता. येस. हो आपण घेतलेले. आता काल घेतले ना. ते बघ तिथे किती ते नागफणीसारखं आहे. खूप सुंदर झाडं आहेत. आणि कुठल्या एका विशिष्ट झाडाची देणार का माहिती? एक विशिष्ट शम्मीच्या झाडाविषयी मी माहिती देऊ शकते. येस. कारण शम्मीचं झाड हे गणपतीलाही चालतं. आणि भोलेनाथांना पण आपण शंभूचं झाड होऊ शकतो. शम्मी ही सगळ्या गोष्टींसाठी आणि त्याच्यासाठी पण चांगलं आहे. आणि एक बेल आहे माझ्याकडे, महाबेल म्हणून 9 पानांचं बेल आहे. त्या बेलाचं पण खूप वैशिष्ट्य आहे. आणि 3 पानांचं पण बेल आहे माझ्याकडे. त्रिशूल म्हणून एक बेल आहे. असं बेलाचे 3 व्हरायटी माझ्याकडे आहेत. बेलाचे 3 प्रकार आहेत. आणि एक कैलासपती म्हणून माझ्याकडे एक झाड आहे मोठं. त्या झाडाला असं फुल येतं तर त्याच्यात पिंड पण असते, नाक पण असतो. आता ते आपण बघूया कुठलं झाड आहे. पण माझं 30-35 वर्षापूर्वीचं झाड आहे. 30-35 वर्षापूर्वीचं झाड आहे. पण ह्या झाडाचं फूल बघायला मिळालं असतं तर अतिउत्तम झालं असतं. कारण पावसाळ्यात आता झाडाची छाटणी वगैरे केलेली आहे तर ते फूल बघायला नाही मिळत आपल्याला. तर आपण कधी कधी नक्कीच आता त्याला
फुलाचं हे होतं कैलासपती. कैलासपती. अच्छा, खूप लांब जावं लागेल. खूप मोठं झाड आहे, 35 वर्षापूर्वीचं हे झाड आहे कैलासपती म्हणून. मॅडमने त्याची माहिती दिली. खूप आपण लावू शकतो. पांढरी रुई बरेच म्हणजे अगणित झाड आहेत. म्हणजे सगळ्या प्रकारचे आहेत. जर तुम्ही इन्स्टाला फॉलो केलं पाटील नर्सरी म्हणून तर अनेक प्रकारची झाडांची व्हरायटी आणि त्यांची माहिती इथे ह्या दादांनी दिलेलीच आहे. ती तुम्हाला मिळणारच आहे आणि अवश्य भेट द्या. आम्ही दिलेली आहे. थँक्यू. आम्ही झाडं पण काही घेतलेली आहे, म्हणजे शोची पण आहे आणि शमीचं झाड यांनी घेतलेलं आहे. थँक्यू मॅडम, खूप छान माहिती दिलेली आहे आणि आम्ही नेहमी येत राहू. ओके. आम्ही स्नेक प्लांट घेतलेला आहे, छान मस्त. आणि त्यांनी शम्मी घेतलेली आहे, बाकीची तुळस आणि ते दुसऱ्या याच्यात घाला. नाही ठीक आहे. नर्सरीमधून आता प्लांट तर आणलेले आहेत. हा स्पायरल बांबू आहे, पण हे मोठ्या काचेची बॉटल किंवा कुठलंही मोठं जे पॉट आहे त्याच्यामध्ये हे ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणीच ठेवायचं असतं, माती वगैरे काय लागत नाही. तर हे म्हणजे आता ही प्लांट आणलेले आहेत, कुठल्या कुठल्या जागेवर ठेवायचं ते आता मी जागा निवडते. आणि हे प्लांट आम्हाला मोठं झाल्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे 1-2 महिन्यांनी मी पॉट आणणार आहे आणि हे बेबी प्लांट आहेत. हे दुसऱ्या पॉटमध्ये लावल्यानंतर आपल्या हॉलमध्ये प्रत्येक ठिकाणी ठेवण्यात येईल.